लाडकी बहीण योजनेबाबत ई-केवायसी न केल्यामुळे 54 लाख महिला अपात्र ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्याशिवाय मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार, पहा याबाबत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलचा हा सविस्तर रिपोर्ट। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 54 लाख महिला अपात्र ठरल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। 30 एप्रिलपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची मुदत दिली होती। गुरुवारी ई-केवायसी करण्याची मुदत संपली असून आता पात्र महिलांची आकडेवारी समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्यासाठी शेवटच्या दिवशी अल्प लाभार्थ्यांनी प्रतिसाद दर्शवला। मार्च एप्रिल महिन्यात केलेल्या ई-केवायसी नंतर 1,89,00,000 बहिणी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे, तर 54 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत। मार्च अखेर हा आकडा 68 लाख होता। एका महिन्यात 14 लाख लाभार्थ्यांनी ई-केवायसी दुरुस्ती करताना सरकारी कर्मचारी नाही असे स्पष्ट केले आहे। त्यापूर्वी त्यांनी चुकून सरकारी कर्मचारी आहोत असे नमूद केले होते। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात 1,89,00,000 भगिनी या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, तर 54 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत। मार्च अखेर अपात्र असलेल्या 68 लाख महिलांपैकी 14 लाख महिलांनी एका महिन्यात आपली माहिती सुधारून घेतली आहे। त्यापूर्वी त्यांनी चुकून सरकारी कर्मचारी आहोत असे नमूद केले होते, जे ई-केवायसी करताना सरकारी कर्मचारी नाही असे स्पष्ट केले आहे। ज्या 54 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांचा या योजनेचा लाभ आता पूर्णपणे बंद होणार आहे। या योजनेसाठी ई-केवायसी करण्याची शेवटची मुदत 30 एप्रिल 2026 रोजी संपलेली आहे। सरकारकडून आता ई-केवायसी करण्याची मुदत वाढवण्याची शक्यता कमीच दिसत आहे। फेब्रुवारी 2026 नंतर राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकही हप्ता आलेला नाही। 1 मे हा दिवस उजळला आहे, पण अद्याप लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही। लाडक्या बहिणींना मार्च एप्रिल असे 2 हप्ते एकत्र येतील असे काही जाणकारांचे म्हणणे आहे। मे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्र 3,000 रुपये येऊ शकतात अशी ही माहिती समोर येत आहे, पण अद्याप यावर सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण अथवा माहिती देण्यात आलेली नाही। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।